crosses a wave on a distant shore. I close my eyes and you're here by my side, but I open them, emptiness inside. काहीच मस्त आवडून रेडी आहे. आता इथून निघायचं आपल्याला पुढच्या डेस्टिनेशनसाठी, जे आता रात्रीतून आमचं ठरलं आहे. अचानक भयानक ठरलं आहे. आता कुर्लेकर आवरून येतो आहे आणि आवरून निघूया, गाडीतच भेटू आपण. अजिंक्य तारा मस्त हॉटेल आहे. हां मस्त हॉटेल आहे. आले याच्या आसपास काय बोलता ते ओलं बघ राजूर राहू त्याला पाणी आलं त्याच्यावर. आळंदीच्या आसपास जर आले तर अजिंक्य विसावा लॉज म्हणून आहे. अजिंक्य तारा हॉटेलही त्यांचंच आहे. इथं या नक्की राहा, एकदम भारी आहे. आणि दुसरं असं की मला कोल्हेकर चालला आहे, तो बोलला की आपल्याला जायला मॅक्सिमम 2 तास लागतील. आपण जाऊन खाणार 2.5 ते 3 तास लागतील, डिपेंड ट्रॅफिकवर. अंडा लपेटा खाणे काय मटन काय मटन अंडा लपेटा. हां मटन अंडा लपेटा खायला घेऊन चाललं आहे मला तो. पण तो मला डेस्टिनेशन सांगत नाही कुठं जायचं आहे. सो बघूया. आपल्या माझ्यासाठी सरप्राईज आहे, त्याच्यासाठी नाही, त्याच्यासाठी नाही पण माझ्यासाठी सरप्राईज आहे, तुमच्यासाठी पण सरप्राईजच आहे. बघूया. काही नाश्ता करायला थांबलो आहे, पण विषय असा झाला आहे की पार्किंगला डायरेक्ट जागाच नाही आहे. हे बघ पार्किंगला कुठं जागाच नाही आहे. थांबले तर बघूया कुठं जागा भेटते काय. बघते कुठं जागा भेटते काय. A few moments later. नाश्ता वगैरे करून मस्त पुढच्या प्रवासाला सुरुवात केली आणि पाऊस असा दर्जेदार चालू आहे, काहीच दिसत नाहीये मला, कारण मी मागे जो चालवतो त्याला दिसतोय, त्याच्या लेवलला तो चालवतोय बरोबर. आणि आम्ही आता जाणार आहे मिसिंग लिंकनं. मिसिंग लिंक काय म्हणते रे, बरोबर आहे ना? मिसिंग लिंकच ना, लिंक हा मिसिंग लिंक बघायला भेटतं. Where did you go? My heart's on a mission, searching my soul, 'cause I feel you slipping. Don't fade away to memory. I can feel you calling out my name. Somewhere in the galaxies, I feel you waiting. And Two hours later. फायनली गाईज मेन डेस्टिनेशनला आपण पोहोचलो आहे. आणि डेस्टिनेशन कसं बघितल्यावर जे काय माझे ब्लॉग बघतात वगैरे त्याला बघितल्यानंतर लक्षात येईल की मागच्या वर्षी याच फक्त महिना जून होता, हा जुलै महिना एवढाच आम्ही त्याच ठिकाणी येऊन थांबलो होतो. आपल्याला त्याच ठिकाणी माणसं भेटायला आली होती, दोन माणसं भेटायला आली होती. आणि आता परत आपण तिकडंच आलेलो आहे. तुम्ही लोकेशन पाहू शकता. बघितलं लोकेशन, ओळख होईल तुम्हाला. थांब बाहेर जाऊन दाखवतो. आठवतंय काही
इथंच ती जागा होती आणि इथून तो आपला माणूस आला होता. नमस्कार काका, बरं आहे का? सकाळी पोहोचले. हो. आज पुढेच होतो. काल पुढेच होतो. कुठे पुढे. पुण्यात होती. मला वाटलं तिकडनं निघणार सकाळी. नाही. नाही. स्विमिंग पूल वगैरे आपण इथंच लास्ट इयर फक्त जूनमध्ये आलतो. या महिन्यात आता यावेळेस यावर्षी जुलैमध्ये आलोय. अरे मारतोय उडी लगेच. आता तुझाच सांगू नको अरे विषय. खोल नाही लक्षात ठेव. मेल्या जोरात पडतलोय. मला ना तुका सांगू मालवणात ना ऑन दी स्पॉट गेलो. तेवढ्याच पाण्यात तिने उडी खायसून मारायला माहिती का? ती माडाची उंची आहे बघ, तशी उडी घातला बरोबर एवढ्याच्याच उडी घातला. जागेवर गेलो जागेवर. ऐकलं मी उडी नाही मारणार. मला कुठं उडी नाही मारायची. आमचा मजा येते. टेन्शन नाही. हे बघ बेड याच्यावर 3 जण झोपतले. बॅक टू रूम. अगेन 1 वर्षानंतर पुन्हा आहे त्याच रूम मध्ये. फक्त पलीकडली होती आता अलीकडली, एवढंच वेगळं काही नाही. एक मजा काय एसीचं वारं तो त्याला लागणार नाही मला तर जायचं वाटतं. चला मित्रांनो, आवरलाय. आणि हा आपला नवीन बांधिलकीचा शर्ट. पाठीमाग श्रीमान भाऊ दिसतंय का ते? आता तर दे दे त्याला. पाठीमाग श्रीमान भाऊचं मस्त शेवटची आठवण ये बबलू बरोबरची ती छापून घेतली आहे. कुर्लेकर पण बघा. ये बाय बाय. बघ, सोडता मग. 2 बोट करून उडता. आता राणे, भोंदे, श्रीमान भाऊ आणि चेतन असे आणखी 4 शर्ट त्यांना गिफ्ट म्हणून घेऊन चाललोय. आता कुर्लेकर येता. चला निघूया. विषय काय आहे गाईज की आपण चाललोय राणेच्या हॉटेलला अंडा लपेटा खाण्यासाठी. आणि अंडा लपेटा, मटण मटन अंडा अंडा लपेटा खाण्यासाठी चाललंय. आणि काय विषय तुला? काय हा की होय 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 होय. बराला भाई जाऊ ना. गाडी गुतल्यान बघा. कंटेनर गुतल्या. ऑन ड्युटी इंडियन रेल्वे. अरे देवा, बेकार गुतलंय. बाबा आमचा गेट तरी मोकळा ठेवलेला. हां, तर आपण जातोय आता. श्रीमंत भाऊ आहे नाही आहे, शक्यतो नाहीच आहे. श्रीमंत भाऊ बाहेर गेलेले आहेत, कालच कळलं आम्हाला. आणि आता जाणार आम्ही राणेला भेटणार, बोंडेला भेटणार. हां, आणि त्यांना जाऊन ते गिफ्ट जे आहेत सगळे हँडओव्हर करणार, जेणेकरून ते बड्डेपर्यंत श्रीमंत भाऊला हँडओव्हर करून टाकतील. सो जास्त टेन्शन नाही. वाईट एक आपला देव आपल्याला भेटणार. 1,000 झाला. काहीच राणे भाऊच्या हॉटेलला येऊन बसलोय. आणि राणे भाऊच नाही इथं. बघू त्याचे वडील भाऊ आहे. राणे भाऊ आता कुर्लेकर लावताय डोकं. जर राणे भाऊ आला तर चांगलं आहे. बाकी शर्ट कसं आहे, इज्जत तर द्या शर्टला. आपली चॉईस. विसावा हॉटेलला मस्त जेवण झालं. आणि राणे भाऊ आले ते टाइम नेमकी जेवत होतो. सो जास्त हे नाही करता आलं. हे राणे भाऊ इथं हे बघ. राणे भाऊ इथं हे करताय. त्यांचा विषय वेगळा चालला. मित्रांमध्ये बोलताय. राणे भाऊ घाई घरी जायचं आहे त्यांना. आता बऱ्याच टाईमच्या बरोबर बोलले बसले. बराच टाईम बसलेले होते. आता बघू त्यांना किती टाईम आहे तुम्ही बोलायला. माहिती ना जीव रे जीव राहणार. लोकेशन पाठवता. मनी म्याव. आम्हाला आडवी गाडी घातली आहे. टाइम आहे ये. आता मी सिद्ध्याकडे पण जायचंय मला. आपण इकडे त्याला कॉल केला का तू? बोल रहा था और चलते चलते मुझे देखो फूल मिला है. आईच्या गावात बटाटा वडा अचानक में भयानक फूल बांधिल की गैंग और पीछे देखो आईच्या गावात श्रीमान भाऊ वन साइड लड़तायत तुम्ही. अचानक कसे ये देखो ये भी अपनी गाड़ी आ चुकी है. अचानक मध्ये भयानक 2 मिनिटात फायटर रे. 2 मिनिटं दिलं रे. खरंच दिलं 2 तो मिनिटं. रस्त्यातच होता ना आज
इंटरव्ह्यू द्या सरप्राईज ब्रो. कॉल केला नेमका मी इथून जात होतो, थोडा पास झालं असतं काम म्हणून म्हटलं तुला ये आणि पटकन जा. टी शर्ट वर मागे वर शपथ फुल लढतात ना. तुम्ही तब्येत बनवायला का घेतले? जरा बारीक व्हा ना. हा तब्येत बनवायला एका इथे सुचलंय का? पळतोय काय एवढा? कसं काय भांडणं? दाढ जरा हे झाली आतमध्ये क्रॅक झाली. हा ते मला पण झालेलं मध्ये. मला इथले दाढीचं काहीतरी झालेलं, बरेच दिवस दुखत. मला असं वाटलं, मी घाबरलो, मला कॅन्सर. अरे निघताना एवढं नाही निघतंय आजकाल, पण ठीक आहे. निघताना मला नाही व्यसन नाही, काय कॅन्सर कसं होईल? त्यानंतर कळलं इथे दुखत होतं, ते इथून इथपर्यंत पार इथे सुस्त येतं. मध्ये सुस्त ते त्याच्यामुळे नाही, आता कॅन्सर गेला. काय मग काय म्हणता तुम्ही? हे टी शर्ट तर खूप छान आहे. तू माझ्यापेक्षा काय एवढं आजकाल एवढं चांगला दिसतोय तू. चांगला? अरे मी तसंच आलोय. आपला विठ्ठल आलाय, तर आपण त्याला विठ्ठलाला त्यांचं गिफ्ट देऊया. विठ्ठला गिफ्ट देऊया आपण. कालचा कसा वाटला प्रोग्राम? कुठला व्हिडिओ कॉल केलेला हा छान होतं. ते मी तुम्हाला विचारत होतो काय केलंय ते. मला 10 वेळा विचारलं मी. नेटवर्कचा प्रॉब्लेम. तिथे बालवृद्धाश्रम आहे ना, तिथं तुझ्या नावाने जेवण, त्यांना चॉकलेट, झाडं दिली. दिघेला दिघे पुणे आळंदीच्या थोडस आले. तुम्ही केस मस्त केले, छान वाटतंय. तुम्हाला मी बघितलंय तेव्हा कमी केसच बघितलंय. नाही नाही, तू टकला बोललास तरी चालेल. कमी नाही ते. तू टकला बोलला तरी चालेल. वीग आहे. पोल पोलली, पोरगे आले काकाची पोल पोलली. नाही पण वाटत नाहीये, छान आहे. आणि मेन माणूस बोलायचं वाटत तर नाही. टोपी वापरून बरेच गेले काकांवरनं माणूस नाही बोललं सर, टोपी वापरली का आता जातात. दाढी केली तर अजून पोरगा वाटते. केली होती ना मुली. आता लास्ट टाइम मिशा होते, मुलीने ज्या मिशा ओढल्या का बाजूला ठेवलं, पहिलं क्लीन करून घेतलं. तुला बोललो होतो का बर्थडे आहे मुलीत मेसेज केलेला बघ तुला पहिला वाटलं. हे मला टी शर्टचं गणित नाही कळलंय काय आहे? हे सगळे कोण इंग्लिश देते, कोण मराठी देते. मी इंग्लिश मराठी तयार केली. मिक्स करून दिले तुला. नाही, यांच्याकडे माझ्यापेक्षा बेटर डिझाईन आहे. मी डिझाईन शोधतोय किती दिवस झाले. चांगला डिझाईन हा मस्त ही तुझी आठवण. आठवणीसाठी एक चेतनचं आहे, एक तुझं आहे आणि एक दादाचं आहे. एक टी शर्ट दिलं तुम्ही? अरे वा, कुठले? हे 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 टी शर्ट? आई शपथ. अरे एकाने अजून बनवले. काय पोस्ट टाकलेली बघितली का त्या टी शर्ट घातले? ते टी शर्ट घातले बघ ती. ते त्यांनी बनवलेले. म्हणजे तुझं एक आहे. अरे याच्यावरच घाल, तुला येईल आरामशीर. हे रुद्र नाव बघितलं मी. हा लोगो तुला समजेल काय आतमध्ये. हा लोगो कुठला आहे? कुठला आहे? काय रे सुशांत, ये आता झाले. कसा लोग आहे? अरे हा विठ्ठल, विठ्ठलाचा लोग आहे. हा हा तुझा. हा फोडू असं इकडे माझ्या तुझा फोड आधी बघ कसा दिसतो लुकला. ना तुम्हाला टिपा लागतात? टिपा आता तिथेच होतो आम्ही. काय आईला डेंजर आहे रे गाडी. ह्या जीपीएस लावलं ना आता. हा जीपीएस लावलं तर आमच्याकडे कनेक्ट आहे. तेच वाटतं. मला वाटतं गाडी पडद्या खालून चेक बी करावं लागतं, खालून मारलं. छान आहे. हे बघा. हे राईटला काय लिहिलंय? अच्छा का, आता बघितलं मी. टोपीवाले सर. ते तर भारी आठवण ठेवली फक्त. आता जिमनी येणार आहे. जिमनीचा नाद. अरे ही पण कुठेही दिसली तरी घेऊ, तर मग तो मला चालू गाडी नंबर सकट आहे. BMW तुला माहिती का अभि आता येताना एक दिसली. ओरिजिनल फोटो आहे बघ तरी. म्हणजे काय फरक म्हणजे AI चं काय काहीच नाही, ओरिजिनल फोटो. ओरिजिनल फोटो तुझा. आणि ती वाटते पण काय नादच केलाय. तर आमच्याकडे सगळ्यांकडे तेच हे करते, ओरिजिनलच फोटो सगळे. ते काय? हे बघ इथे कशाला? ओरिजिनल तोच फोटो घेऊन मला करतो. हे कळत नाही अभि. हे लोक वॉलपेपर डीपी पण तोच ठेवतात. म्हणजे तुम्हाला माझ्यात काय दिसतं एवढं? देव दिसतो. नाही बरोबर, माणसाला पहिली गोष्ट आहे त्या गोष्टी सांगण्या, त्या गोष्टी अशा आहेत की ज्या आपण व्यक्त करू सांगता शकतो. येत मला व्यक्त करू आता मी शकतो अशा गोष्टी संभाजीनगरला आहेत. गेलेलो ना, तिथे पण जी मुलं भेटलेली ना
ती मुलं बोलायला एकदम शांत होती, त्यांच्या सगळ्यांच्या वॉलपेपरवर तेच. मेन गोष्ट दाखवायची बघितली फक्त तरी त्याला दाखवायची राहिली समोर समोर दाखवायची राहिली. हे बघून एका फटक्यात हे आठवण येते, सिंगापूर आठवलं मला. म्हणून ती आठवण ठेवली. ना मग तो फोटो किती दिवसापासून सिंगापूर नाही, सिंगापूर का थायलंड? थायलंड. क्रॉकोडाईल वगैरे बघायला तेव्हाच विषय. हा तेव्हाचा विषय होता. थायलंड. तो तेव्हा जो सिलेक्ट करून ठेवला होता तो तसाच ठेवला होता की एक दिवस तरी त्याचा टॅटू करायचा झालं. त्याच्यावरून आता याचं नाव झुकलं कसा करायचा काय त्याचं नाव झुकलं बनवतं. अरे ना, येतं काळजी घ्या. हा जीव आहे, जीव राहणार. आणि केस बाप वाटतायत. अशा मुली पण वाढवायला घेतली कुळे तुमचे तर निसर्गाची देणे हो. आमची वडली निसर्ग निसर्ग आमच्या रुसला नाही, पण चांगले वाटतात. वाढले का कुरळे होतात. म्हणून तर नाव कुरळेकर. नावाप्रमाणे राहायचंय. थँक्यू गिफ्ट साठी. मी ते तुम्हाला काय यार परक केलं बघ बोललो. शोरूमचं सांगतो काय विषय. हो चालेल. चला बाय बाय. चला भावनो. भाऊनं सगळं झालं एका शब्दात परक केलं. थँक्यू बोललं जाताना. काय भाऊ अरे काय करावं आहे माणसाला. थँक्यू कशाला लागतं आम्हाला. आम्हाला थँक्यूची गरज नाही. हो चालेल. A few moments later. मस्त झोपलं होतं काही पण आमची झोप मोड करायला हे बघ कोणी ट्रिपूनी घेतली बघा. काय लाजच नाही यार. चलो जाते घुमने क्या झोपून राहिले एवढा लांब फिरायला येऊन झोपले. पावसात जाम सांग मग. पावसातच फिरत असतात. आराम करून राहिलं ना. आराम करून द्यायचं. जे ज्या कामासाठी आलं ते काम आमचं झालंय म्हणून आम्ही झोपलंय. खोला बॅगे बिगे काय देवा चला जाते. अरे मेला रिकामी हाते आले खरंच. काही खायला नाही आणलं ना. असं तुला जायचं फिरत कुठेतरी आणलं काही. चला याला फिरायला घेऊन जातो. कॉमेडी झाली गाईज. इथं श्रीमान भाऊची स्ट्रीम मी लावली होती बघत होतो आणि जेवढं काही झालं गिफ्ट वगैरे सगळं रेकॉर्ड केलं मी. तरी मी ह्या कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्डिंग केलेलंच रेकॉर्ड करून राहिलं. हे जे अवघड झालं. आपण ती मी तुम्हाला दाखवलं कसं आहे काय फुटेज. तुम्ही बघा श्रीमान भाऊने कसं गाणं म्हणलंय आपल्यासाठी. गाणं ते गिफ्ट आपल्याला टोपीवाले सर आपले आहेत लाडके, त्यांनी पाठवलेले आहेत. ज्यांना आता टोपी घालायची गरज नाही आहे कारण त्यांना केस आलेले आहेत. आणि दुसरे आपले हृदयाचे तुकडे आणि सगळ्याच बांधिलकी परिवारांना म्हणजे सगळा बांधिलकी परिवार त्यांना ओळखतो असे प्रदीप भाऊ, त्यांनी आपल्याला एक सुंदर अशी गोष्ट पाठवलेली आहे. ती पण आपण अनबॉक्स करून पाहूया. हा टोपीवाले सर. अरे टोपीवाले सर का आमचे टोपीवाले सर. आईला चेतन द टायगर. चेतन द टायगरचं गिफ्ट मला आलेलं आहे. चेतन द टायगरला मी देईन हे. तो आईला हे थोडं आधी दिलं असतं. तो आता आंदोलन गेलेला त्याला उपयोग झाला असता. घालून फिरला असता. मजा आली असती. पण ठीक आहे. हा मी आता जरा हे टोपीवाले सरांचं गिफ्ट ओपन करतो. एक सांगू का, हे आपले मला यांनी गिफ्ट दिलंय. आपले टोपीवाले भाऊ आहेत आणि गोड आहेत एकदम. टेडीबेअर सारखे दिसतात. आणि मेन म्हणजे आता त्यांना केस आलेले आहेत तर जवान झाले टॉप लेवल. हा डान्सिंग गेम. हे बघा किती सुंदर आहे बघा. माझ्यासाठी पाठवलंय मुफी. तुमच्या हे बघा नाहीये. इथे त्यांनी लिहिलंय बँदिलकी अँड इथे आहे श्रीमान आणि BMW. इचका इच. टोपीवाले भाऊ खूप सुंदर आहे. आणि हा हे दाखवायचं. हे टोपीवाली भाऊंची आहे. एक मिनिट. हा त्यांना मी टोपीवाले सर बोलतो नेहमी, तर त्यांनी हे लिहिलेलं आहे टोपीवाले सर. TS. अच्छा त्या साईडने क्या बात. बट ये क्या है. हात. अरे डेव्हिल डिस्कॉर्डला लाईव्ह केलं त्यांनी ते बघ. तर विषय असा भावना, टोपीवाले सर जे आहेत ना त्यांनी इथे हातावरती आहे ना माझं टॅटू गोंदवलेलं आहे. प्रदीप भाऊंनी जसं गोंदवले तसं त्या टाईपचं. आणि खूप जीव लावतात ते आपल्याला. बांधिलकी फॅमिलीचे कट्टर आहेत. निरागस आहेत. खूप निरागस आहेत. त्यांना खूप प्रेम. थँक्यू सो मच टोपीवाले सर तुमच्या या गोंडस गिफ्टसाठी. आणि तुम्ही एवढा लांब भेटायला आले होते त्याबद्दल पण धन्यवाद. हे मी घालेन नक्की. जीव आहे आणि जीव राहणार आयुष्यभर. काहीतरी वेगळंच असतं गिफ्ट नेहमी. हा ना मितेश काहीतरी वेगळंच. हा यार. अरे मस्त आहे. छान आहे. गोड आहे. गोड खूप गोड आहे. खूप जास्त गोड आहे. वाव. विठ्ठलाचं बाल स्वरूप टाईप आहे ना. ज्ञानेश्वर महाराज आहेत का. नाही, विठ्ठल. अरे नाही हे डोक्यावर जे ज्या प्रकारे आहे ना ते विठ्ठलाचे असतं ना.
बरोबर आहे ना? मी कर्णकुंडाला बघा ना, चुकीचं असेल तर मला मासे आहेत करेक्ट करा भाऊ. विठ्ठलच आहेत ना? कर्णकुंडाला मासे आहेत ना, मासे कानाजवळ. हा हा, मग विठ्ठलच आहेत. हो हो हा 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 आणि ओ कपाळावर पण नाही. नाईस मार्किंग ब्रो. छोटीवाली जी मूर्त आहे केशवा माधवा तुझ्या नावात रे गोडवा, तुझ्या नावात रे गोडवा, डंग डंग डंग. तुझ्या सारखा तूच देवा, तुला कुणाचा नाही ठेवा. किती सुंदर आहे बघा तुम्ही. म्हणजे प्लॅस्टिक मधून पण कळून येतंय ते काय. ओ भाई. जबरदस्त. वाव. प्रदीप भाऊ, वाढदिवसासाठी जे तुम्ही गिफ्ट दिलेलं आहे त्याबद्दल खरंच धन्यवाद. खूप सुंदर आहे. जय हरी विठ्ठल. 1 hour later. गाईज फिर से एक बार पुन्हा परत एकदा राणीच्या हॉटेलला या वर्षीचं शेवटचं जेवण, म्हणजे त्याच्यानंतर डायरेक्ट पुढच्याच वर्षी जेवायला येणार पुन्हा राणीकडं 2027 मध्ये डायरेक्ट 1 वर्षाचा गॅपचा हे असतो आपलं. कसं श्रीमान भाऊची एकदा भेट बस, एक झलक आपल्यासाठी 1 वर्षभरासाठी पुरते, त्याच्यामुळे काय एवढं टेन्शन नाही. जीव आहे आणि जीव राहणार. पुन्हा एकदा जातं आणि आता बघतोय की ह्या वेळेस कुर्लेकर कुठला नवीन आयटम खाऊ घालतोय. आता जास्त नाही आपण बाबा राणे राणे बाबा बंद करा. असं काय बसलं. शांत बघ तिकडं कर कॅमेरा. त्या साईडला कॅमेरा कर ना. असं रस्त्यावर येणारा जाणारा बघायला बसतोय. शांत देवाची गाणं ऐकत. पासिंग लोक पास होतात. पिक्चरचा कसा फ्रेम आहे त्याच्या फ्रेम पास होतात बाहेर. शांत एकदम प्रेमाने. काय बोलता जेवले? हा जेवले. रेल्वेच्या कामाला आंघोळ पाणी यूज काढलेलं होतं डॉक्टरांनी. आता आड जोड वापरतोय कोणी पण. चला मित्रांनो, जेवण वगैरे करून आलो मस्त. भोंडे भाऊलाही भेटलो, थोडीशी चर्चा झाली नेक्स्ट मूवीसाठी. बहुतेक ब्लॉग येईन तोपर्यंत मूवी यायला बसला. मूवी म्हणजे नेक्स्ट बांधिलकी थिएटर पुढं. नंतर टाक. बांधिलकी थिएटर. अरे फार लेट होईल रे. चलो झोपूया, कारण उद्या सकाळी लवकर निघायचं आहे. आणि आत्ता वाजले 11:30. नाही काहीतरी आम्हाला झोपता करता वाजणार. येऊ काय बंद रे? बंद करून टाक. फॅन कशाला बंद करून चलो. एक लाईट काहीतरी ठेवू होईल. ओ गुड नाईट. 2000 years later. गुड मॉर्निंग गाईज. आपण आता सगळं मस्त लवकर आवरून पटकन राज करून निघालोय, जेणेकरून कुर्लेकरांना त्यालाही पटकन पुढे जायचंय. मी दिसत नाही, थोडासा ॲडजस्ट करा. माझा आवाज येतोय ना, बस ते मेन. आता यांना पोचायचं आहे संध्याकाळपर्यंत. पोचतील आरामशीर. आणि आम्ही इथनं मी 2 वाजेपर्यंत घरी पोचले. मग आपण ब्लॉग एंड करूया घरी पोचल्यावर. Silence once more. Your voice is a wave on a distant shore. I close my eyes and you're here by my side. But I open up emptiness inside. You're laughing, but it's not real. Just echoes and quiet appeal. फायनली पुण्यात पोचलोय काही. आपल्या हॉटेलला जिथं आपली गाडी होती तिथं पोचलोय. आवरलंय मी सगळं. आवरतंय एक करून सगळं आवरतंय ना. आता फायनली जॅकेट घालायचं, गाडी उतरायचं, डायरेक्ट निघतो. आपण टर्न मारलं. कारण गाडी पाऊस आहे. मेन लोक सगळं बॅगमध्येच राहणार. चलो निघू. 3 hours later. मित्रांनो, फायनली पोहोचलो आपल्या क्लासवर सुखरूपपणे. आणि 2 दिवसामध्ये ज्या गोष्टी घडल्या त्या तुम्ही ब्लॉगमध्ये बघितल्यास, त्यात काय वाद नाही.
आणि शनिवारी म्हणजे आम्ही जे बाल आश्रमात जाऊन वाटप केली, अन्न वाटप जी केली, त्यामध्ये एक वेगळंच समाधान होतं. आणि त्यात ते आषाढी एकादशी होती, श्रीमान भाऊच्या बड्डे निमित्त आम्ही त्या गोष्टी केल्या होत्या. पण एक आपण बोलतो एक मनाला एक शांती लागली त्यांना त्या अशा गोष्टी करून. अशी ही जी गोष्ट आम्ही एक पाऊल उचललं, म्हणजे आता या गोष्टीसाठी यश तोरणे, गौरव यांनी सगळ्या गोष्टी त्यांनीच हँडल केल्या होत्या. सो त्यांच्यासाठी खूप सारं प्रेम आणि बांधिलकी. आणि ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर खूप सारं प्रेम आणि मला द्या, खूप सारं प्रेम मला द्या. ब्लॉग तुम्हाला जर आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि श्रीमान भाऊला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा इन ॲडव्हान्स. चला येतो.